वेलकम टू कोकण बुक. आणि मित्रांनो, आज आपण आलोय पाथर्डी गावामध्ये. आमचे मित्र म्हणजे सगळ्यांचे बैलगाडी क्षेत्रात ज्यांना ओळखलं जातं, बावाशेठ म्हणजे स्वप्नीलजी रहाटे यांच्या नियोजनात एक नांगरणी स्पर्धा होती 2026 आणि त्यांचे सगळे सहकारी आहेत आणि मैदान देखील तयार आहे पाठीमागे. आणि ह्या मैदानाचं नियोजन कसं असेल आपण जाणून घेण्यासाठी आज इथं आलोय. नमस्कार बावाशेठ. नमस्कार. कसं असणार आहे उद्याचं नियोजन? उद्याचं आई लिंगोबाई देवस्थान पाथर्डी आम्ही सर्व ग्रामस्थ आयोजित मैदान. हे मैदान असणार आहे उद्याचं झेंड्याचं. दो साईडनं रॅलिंग सारखं केलं आहे पण मधून झेंडा असणार आहे मैदानाला. आणि मैदान सुद्धा एकदम सुरेख आहे. मैदानामध्ये काही प्रॉब्लेम नाही, मेरी बिरी असा काही विषय नाही. असं सुंदर असं मैदान आहे आपलं. ओके. कसं अचानक ठरलं मैदान? कारण लिस्ट मध्ये नव्हतं आणि अचानक मैदान घेतलं तर? आमचं डिसिजनच असं आहे गावाचं की कुठलीही गोष्ट करायची झाली तर ती अचानक करायची. कारण भरपूर दिवस बॅनर टाकायचे आणि त्या बॅनरवरती ते बॅनरच्या तारखा जशा कोणी दुसऱ्याने टाकला की आपण ती तारीख वाढवित नाही. तसं काय आमचं नसतंय. अर्जंटमध्येच छकड्याचं मैदानी तुम्हाला माहिती आहे की आम्ही 4 दिवसाच्या कालावधीतच केलंय. तसंच हेही मैदान आमचं 24 तारखेला ठरलंय आणि 30 तारखेला आम्ही करतोय. ह्याचे कशी पारितोषिक कशी असणार आहेत? प्रथम पारितोषिक 15,000 पासून स्टार्ट होणार आहे. 15 ते 15 पारितोषिक आपण देणार आहे. त्याप्रमाणे 15 असेल, 12 असेल, 10, 8, 6, 5, 4, 3, 2, 1500 अशी पारितोषिकांनी शिल्ड असणार आहे. ओके. आणि विशेष आता मैदान आपण आहे ते तुम्ही झेंड्याचं घेतलेत, काय कारण काय विषय? झेंड्याचं म्हणजे आता कारण आमची सुद्धा बैल एक तुफानसारखा आमचा पण बैल पळतोय. पण काय झालं विषय की बैल आमचे छकड्याचे असल्यामुळे त्यांना गती रॅलिंगला जशी कुंपण केलं जातं तशी बैलाला गती भरपूर भेटते. आणि जे छोटे मोठे बैल आहेत गावठीमध्ये म्हणजे 2.5 फूट 3 फूट 4 फुटामधले त्या बैलांना ते शक्य म्हणजे त्यांचं रेकॉर्ड तोडणं शक्य होत नाही. त्यासाठी झेंड्याचं मैदान म्हणजे शिस्तीचं मैदान. जो बैल ज्याचा शिस्तीचा असणार तो झेंड्याच्या मैदानामध्ये 100% गुलाल करणार. आणि त्या शेतकऱ्याला जो नाराज शेतकरी झालाय त्याला तिथे यश आलं पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही हे मैदान करतोय. आता मैदान जर पाहिलं तर किती सेकंदात मैदान? बहुतेक मैदान 14-15 सेकंदाचं मैदान आहे. एक 10-12 झेंड्याचं मैदान लागणार आहे. मी 14-13-14 पासून चालू होईल. काय थोडक्यात नियमावली कशी असणार आहे किंवा काय थोडेसे जे आता रेग्युलर माहिती आहे तरी पण एक काय टायमर किंवा इतरचे नियम थोडे तुमच्या काय? टायमर घड्याळ मोबाईल आम्ही 2 लावणार आहे. मग घड्याळचं नसणार आहे कारण घड्याळ कधी मध्ये बंद होते. परत आपण मोबाईलचे किंवा त्या टायमर घड्याळाकडे जातोय म्हणून टायमर घड्याळ असणार आहे हातातलं. त्या प्रत्येक शेतकऱ्यानं ज्याची जेव्हा जोडी पळायला येईल त्यावेळेस त्यांनी त्यांचा माणूस तिथे ठेवायचाच आहे. आणि निर्णय आपला असेल तोच बाय साईडने जर बैल एक लागला तरी एक बैल बाद नसेल. मधल्या झेंड्याला बैल कुठचाही हवं त्याचा टच झाला किंवा जाकीचा झाला तर ती जोडी बाद होईल. ओके. म्हणजे टायमर घड्याळ नसणार आहे. टायमर घड्याळ नाही. डिजिटल म्हणतो ते नाही. डिजिटल नाही, हातातले घड्याळ राहणार आहे. आणि निर्णय हा निर्णयच भेटणार आहे. मग तो आमच्या गावातला असो आता तो बाहेरचा असो. आम्हाला अन्यायाचं नको आहे. जे आहे ते आहे असा आम्ही निर्णय देणार. काय विशेष गावठी गटावर भर देण्याचं काय? कारण काय झालं की आता आम्ही शर्यतीला जातोय, मैदानाला आम्ही सुद्धा जातोय, आमचे गाववाले सुद्धा जात आहेत. पण आता असं लक्षात येतंय की जी बारकी जोडीचं आहे ते रॅलिंगचं मैदान असल्यामुळे मोठ्या जोडींचं रेकॉर्ड तोडणं अशक्य झालेलं आहे. मग त्यामुळं जी प्रॉपर बैल इथली आहेत त्या बैलांना ती थोडंसं आता बाजूला निघालीत. मग ती बैल आता बाजूला नाही ते आमच्या लक्षात आलंय. त्यासाठी या तातडीचं मैदान आम्ही मध्येच लावलंय की जेणेकरून जी आता पाठची मैदानं होतील ती या झेंड्याची होतील आणि त्यांना सुद्धा तो न्याय मिळेल. त्या अंदाजाने आम्ही हे मैदान केलंय. माझ्यासोबत राजेश शेठ रहाटे आहेत आणि त्यांनी बऱ्यापैकी मैदान बनवण्यात त्यांचं खूप मोठं सहकार्य. आता हे मैदान बनवलंय ते किती वर्ष ह्या मैदानावर मैदान होत असतं? काय मैदान सलग आता दुसरे पर्व आहे. दुसऱ्या पर्वामध्ये गेल्या वर्षी पण चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या मैदानात रोपणी होत नाही आणि नैसर्गिक सगळ्या चारी बाजूने असं बघा पाहिलं तर निसर्गरम्य असं हे मैदान आहे आणि प्रेक्षकांच्या आवडीचं मैदान आहे. या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात असं मैदान कुठे बघायला आपल्याला मिळत नाही. स्टेज देखील एका उंच ठिकाणी आहे आणि प्रेक्षकांना उभे राहण्यासाठी देखील चांगली जागा आहे. बैल बांधण्याला पण दुकान देखील इथं बऱ्याच प्रकारचे असतात. त्यामुळे हे मैदान अतिशय सुंदर असं लोकांकडून पण देखील आपल्याला त्यांच्या हे आलेले आहेत प्रतिक्रिया आलेल्या आहेत की हे मैदान पाथर्डी गावचं मैदान लोक आवडीने या ठिकाणी मैदान बघण्यासाठी शर्यत बघण्यासाठी येतात आणि जोड्या देखील जास्त प्रमाणात या ठिकाणी येतात. सध्या बऱ्यापैकी भेडसावत असलेला प्रश्न म्हणजे जो रोपण होते त्याच्याबद्दल काय थोडंसं किंवा कशी काळजी घेते? या मैदानावरती रोपण हा प्रकार जास्त आपल्याला पाहायला मिळत नाही कारण त्या चांगले
4 इंचाचा ट्रॅक्टर लावून आपण ते माती पाडलेली आहे. आणि रोपण हा प्रकार म्हणजे या ठिकाणी दलदल हा माग नसल्यामुळे त्यामुळे रोपण होत नाही, बैलांना देखील नुकसान होत नाही आणि चांगलं मैदान आहे. आणि जसं पाहिलं तर थांबायला पण जागा भरपूर आहे, हो, जागा. जायला यायला. वरच्या साईडला पण रॅलिंग सारखं सगळं आहे. उद्या स्पर्धा आहे, उद्याचं नियोजन कसं असणार, सकाळी किती वाजेपर्यंत चालू आहे, असं टार्गेट तुम्ही काय ठेवलं? एक 10 वाजायच्या आतमध्ये सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही 10 वाजायच्या अगोदर इथे पोहोचा आणि 10 वाजता चिट्ट्या उधळणार, जेवढे येतील तेवढ्यांचे नोंद करून लगेच चिट्ट्या उधळल्या जातील आणि 11 वाजेपर्यंतच त्यांना फक्त मैदान दाखवायचं, ज्याला कोणाला असेल तो 11 वाजेपर्यंत मैदान दाखवू शकतो. आणि जर पाठून कोण लेट एखादा गाडीचा प्रॉब्लेम होतो किंवा कशाने प्रॉब्लेम मुळे उशिरा आला तर त्याला त्या ज्या चिट्ट्या उडवल्यानंतर जिथून पळावं लागेल तिथून त्याला रेग्युलर पळावं लागेल पुढे. ओके. आता शेतकऱ्यांचं काय आहे, म्हणजे ऑनलाईन नोंदणी वगैरे चालू आहे का रात्री किंवा कसं? ऑनलाईन नाही केले, काही काही जणांचे फोन पण चालू आहे, त्यांना बोललो तुम्ही सकाळी जा, मग समोरासमोर आपलं घेऊ, नोंदणी घेऊ आणि चिट्ट्या उडवून कार्यक्रम आपला चालू करून घेऊ. माझी सर्व मालकांना, त्यांच्या चालकांना, ड्रायव्हर जॅकीना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी या गावाला आम्हाला सहकार्य करावं, एवढीच मी माझ्या गावाच्या वतीनं विनंती करतो. तुम्ही सर्वांनी या उद्याच्या कार्यक्रमाला. धन्यवाद.